हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। नुकतेच रोहित पवार आणि त्यांचे वडील हे देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। अतिशय भयंकर दुःखद असं वातावरण हॉस्पिटलच्या बाहेर, इतका जनसमुदाय लोटलाय। बारामतीचे सगळे स्थानिक आणि जसं जमतंय तसं अनेक लोक महाराष्ट्रभरातनं हे बारामतीमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य, नुकतेच रोहित पवार हॉस्पिटलमध्ये पोहोचले। पवार कुटुंबासाठी आधारवडच गेल्याची भावना आहे। अत्यंत धक्का हा पवार कुटुंबासाठी। सुप्रिया सुळे यांचं स्टेटस अत्यंत त्यांच्या भावना व्यक्त करणारं डिवास्टेटेड असं त्यांनी त्यांच्या स्टेटसवर म्हटलंय। अजित पवार यांचा हा असा अपघाती मृत्यू हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या सोबतच्या नेत्यांसाठी धक्कादायक। कृती आपण मगाशी दृश्य बघितली होती मुंबईतनं। मला वाटतं सिल्वर ओकमधनं शरद पवार आणि त्यांच्या पत्नी या देखील रवाना झालेल्या आहेत बारामतीला येण्यासाठी। आता हॉस्पिटलच्या बाहेर ही आपल्याला ॲम्ब्युलन्स दिसते आलेली। नेमकं पुढे काय काय घडतंय आपण बघूयात। पवार साहेबांची ही गाडी, शरद पवार आणि त्यांच्या पत्नी या गाडीतनं काही वेळापूर्वी सिल्वर ओकवरनं निघालेल्याची ही दृश्य आहेत। तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या। दिल्लीहून त्या बारामतीसाठी रवाना झालेल्या आहेत। आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या। याबाबत जसं कळलं, अपघात झाल्याबद्दल जसं कळलं तसं तातडीनं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या बारामतीसाठी रवाना झालेल्या होत्या। अजित पवारांचं स्पष्ट वक्त असं एक व्यक्तिमत्व होतं, मात्र तितकंच ते कार्यकर्त्यांसाठी कधीही कोणत्याही क्षणी उभे राहायचे। आणि असे हे अजित पवारांचं अशा प्रकारचं अकाली निधन हा राज्यासाठी, राज्याच्या राजकारणासाठी मोठा धक्का। घटनास्थळावरची दृश्य एकदा बघितली तर काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये असं एकीकडे आहे। एकीकडे कार्यालयातलं हे शोकाकुल वातावरण आपण पाहतोय। राष्ट्रवादी आता दोन्ही